आपल्याला काय दिलेलं आहे पहिल्यांदा बघा. प्रश्न मी अनेकदा वाचतो बघा. इफ जर a upon b is equal to 5 upon 3 then find the value of a plus 7b upon 7b. त्याची किंमत काढायची आहे. आता काय केलं पाहिजे आपल्याला, पहिल्यांदा आहे तो रेशो घेतला पाहिजे. सोल्युशन a upon b is equal to 5 upon 3 q reason given a upon b into 5 upon 3 कितीनं गुणायचं रे बाळांनो, 1 upon 7, कारण b ला 7 न गुणायचं आहे. 1 upon 7 इथं ज्यानं गुणणार त्यानं पलीकडे गुणायचं. a by 7b is equal to 5 upon 7 21. बरोबर. काय कोणतं ऑपरेशन केलेलं आहे तिथं, बाय कंपाऊंड. a plus 7b upon 7b is equal to 5 plus 21 upon 21. किती येणार, 26 upon 21. कुठल्या संख्येनं भाग जाईल का बाळांनो, नाही. घ्या लिहून व्यवस्थित. बघा आता इकडं प्रश्न पहिल्यांदा वर लक्ष ठेव. सोल्युशन आहे तो रेशो घ्या. a upon b is equal to 7 upon 4. गिव रिजन गिवन. a upon b 7 upon 4 कितीनं गुणायचं रे बाळांनो, 5 upon 1. 5 upon 1 का, a ला 5 न गुणलंय म्हणून a ला 5 न गुणलं. b ला इथं 1 असतो, b ला 1 न वाजू नको कंपास. 5a upon b 7 5 35 बाय 4. कोणती क्रिया केलेली आहे, बाय डिवाइडेंडो. 5a minus b upon b 35 minus 4 by 4 31 by 4. घ्या व्यवस्थित. बरोबर. काय करायचं सांगा आता. a upon b 7 upon 3 गिव रिजन गिवन. a upon b into 7 upon 3 into a upon b कितीनं गुणायचं आहे सांगा, 1 upon 2 1 upon 2. a upon 2b is equal to 7 upon 6 बाय काय केलं पाहिजे सांगा, कंपोनेंडो डिवाइडेंडो. a plus 2b a minus 2b 7 plus 6 7 minus 6 13 by 1. घ्या लिहून. हा बघा आता इकडे बाळांनो इथं कंपोनेंडो डिवाइडेंडो आहे का, नाही. का नाही ओळखायचं सांगतो मी बाळांनो. 5a ला 5a आहे का, नाही. म्हणजे हे गणित वेगळं आहे, टर्म वेगळे आहेत. मग आता आपल्याला गणित वेगळ्या मेथडनं सोडवायचं आहे. a upon 3 is equal to b upon 2 is equal to x घेतलं चालतंय, t घेतलं तर चालतंय, ए बी सोडून कोणतंही व्हेरिएबल घेतलं तरी चालेल. आता आपण इथं b इज इक्वल टू किती सांगा, भागलेलं आहे त्यानं गुणलं 2x येणार. b इज इक्वल टू 2x. तसं a इज इक्वल टू किती सांगा, a इज इक्वल टू 3x.
आणि बी इज इक्वल टू 2x. दिलेलं प्रश्न घ्यायचा 5a प्लस 3b 7a मायनस 2b इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट ए म्हणजे किती 3x प्लस 3 इंटू 2x 7 in bracket 3x 2 in bracket 2x 5 त्रिक 6 4 x ला x घालवू नका. पहिल्यांदा बेरीज वजाबाकी करून घ्या. 7 5 21 आणि 21 किती गेलं 36. 17 बाळा x ला x गेला 21/17 घ्या. सर्वांनी लक्ष द्या बाळा, लक्ष दे. सोल्युशन x/y इज इक्वल टू 4/5 गिवन किती न गुण आहे सांगा x/y इंटू 4/1 4x/y इज इक्वल टू 16/5च करे. काय करायचं सांगा बाळा. आता इथं कॉम्पोनंट डिवाइडेंडो आहे का नाही. हा डिवाइडेंडो कॉम्पोनंटो आहे पण आपल्याला ते आहे का नाही. तर आता आपल्याला कॉम्पोनंटो डिवाइडेंडो करून घ्या. सांगा 4x/y सॉरी प्लस y 4x मायनस y इज इक्वल टू 16/5 16 मायनस 21/11. आता आपल्याला 4x प्लस y 4x मायनस y. आता वजा चिन्ह वर घ्यायचं आपल्याला. तिथं काय केलं पाहिजे सांगा. आता वजा चिन्ह वर आलं पाहिजे म्हणजे काय करायला लागल बाय डिवाइडेंडो करा. आता याचा जर डिवाइडेंडो केला तर वजा चिन्ह वर येईल म्हणजे 4x मायनस y 4x प्लस y 11/21. बरोबर आहे का बाळा. घ्या. फाइव एक्स इज इक्वल टू 4y गिवन एक्सला वायनं गुणलेल्या वायनं जाऊन डिवाइड करायचं आणि पलीकडं 4ला 5नं डिवाइड करायचं. जर समजा तिरका गुणाकार केला तर तेच येते का कितीनो. आता बाळांनो स्क्वेअर म्हणजे वर्ग जर असेल तर पहिल्यांदा वर्ग करून घ्या. घन असेल तर घन करून घ्या आणि नंतर 3/1 न गुणायचं. बरोबर. आता जर तुम्ही 3/1 न जर गुणलं नंतर स्क्वेअरिंग केला तर 3चा पण वर्ग 9 होईल. तर 9 पाहिजे का आपल्याला नको आहे. वर्ग घन जर आला तर पहिल्यांदा वर्ग क्यूब करून घ्या. पहिल्यांदा स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग द बोथ साइड्स x²/y². 4चा स्क्वेअर किती येणार 16/25. आता गुणाकार करा x²/y² इंटू कितीनं गुण आहे सांगा 3/1 3/1 3x²y² इज इक्वल टू 16×43/25. काय करायचं आता सांगा बाय कॉम्पोनंटो.
आणि काय डिवाइड इंटूच का बरोबर म्हणजे 3x² प्लस y², 3x² प्लस y², तेच खाली लिहायचं 3x² मायनस y² इज इक्वल टू 48 प्लस 25, 48 मायनस 25, 8 आणि 5 73, 6 2 3 2. अगदी व्यवस्थित लिहून घ्या बाळा.